नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लोकसभा मतदारसंघाचा ह्या विदर्भाचा आढावा घेत असताना विशेष म्हणजे आपण आलोत नागपूरमध्ये आपण ज्या नागपूर मतदारसंघाच्या याच्यामध्ये आज नितीन गडकरींच्या वर्चस्वामध्ये महाविकास आघाडी यांची लढत जोरदार सुरू असताना आज BSPचा देखील या ठिकाणी उमेदवार नागपूरच्या भागामध्ये असणारे जेवढे मतदारसंघ आहेत त्या परिसरामध्ये आज आले। त्या ठिकाणी वर्ध्याचे उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत। वर्धा, आज तुम्ही सांगा की आज मायावती यांची सभा म्हणजे स्टार प्रचारक म्हणून त्यांची सभा तुमच्याकडे झालेली आहे। तुम्हाला काय वाटते की मायावतीच्या सभेमुळे काही तुमच्या मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं का? निश्चितच मी डॉक्टर मोहन राईकवार वर्धा लोकसभेचा उमेदवार आहे आणि आज जी नागपूरला विदर्भातील सर्व उमेदवाराकरिता बहनकुमारी मायावती जी यांनी सभा घेतलेली आहे त्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून स्टार प्रचारक आहे। याचा निश्चितच पूर्ण विदर्भातील उमेदवाराला फायदा होणार आहे आणि आमच्या वर्धा लोकसभेमध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। वर्धा लोकसभेमध्ये तुम्ही कुठले मुद्दे घेऊन समोर येत आहे? सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये हे जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने कंत्राटीकरण आणलेलं आहे। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मालाला हमीभाव मिळालेला नाही आहे। महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मराठी माध्यमाच्या 65,000 शाळा बंद केलेल्या आहेत। असे अनेक मुद्दे आहे। महिलांवरील अत्याचार आहे। राष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर मणिपूरची घटना असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा 700 शेतकरी हमीभावासाठी दिल्लीला मरण पावलेले, असे अनेक मुद्दे आहे की आणि व्यापाऱ्यांचं GSTच्या माध्यमातून 28% GST, याच्यामुळे लहान व्यापारी असेल, गोरगरीब मजूर असेल, सगळ्यांवर GST लागलेला आहे। त्याच्यामुळं महायुतीच्या विरोधामध्ये मोठं वादळ उठलेलं आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन सोबतच EVMचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। काँग्रेसने EVM आणली, त्यांच्या मनू सिंघवीनं EVMला त्याचं हे प्रस्ताव ठेवला आणि BJPच्या वाजपेयीने त्याचं अनुमोदन केलं। म्हणजे काँग्रेस आणि BJP दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे। आताही या काँग्रेसने काँग्रेसने EVM आणलं तर काँग्रेस EVMच्या सहाय्याने का जिंकू शकले नाही? जेव्हा आमचं म्हणणं आहे 2004-09च्या निवडणुका त्यांनी EVMच्या माध्यमातून जिंकल्या। त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये गडबड केली, BJPने मोठ्या प्रमाणामध्ये गडबड केली। आता जर गडबड केली तर तुमचं या ठिकाणी अस्तित्व धोका देऊ शकतं का? नाही, निश्चित आम्हाला असं वाटतं की म्हणून आमच्या स्टार प्रचारक जे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं, जर त्यांनी गडबडी केली नाही तर निश्चित बहुजन समाज पार्टीचे विदर्भातील मॅक्झिमम उमेदवार या लोकसभेमध्ये निवडून येणार आहेत। या लोकसभा निवडणुकीच्या आपण ह्या सगळ्या प्रचार फेऱ्यामध्ये आपण पाहतोय की आज EVMची भीती कुठेतरी विरोधकांना आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे। त्या अगोदर आपण भेटूया रामटेकचे उमेदवार। मला एक सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल तुमच्या रामटेकच्या परिसरामध्ये कान्हेमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे। नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी सभा घेणं एवढं छोट्या उमेदवारासाठी खूप मोठ्या पंतप्रधानांनी या सभा घेतल्या असं लोकांचं मत आहे। तुम्हाला काय वाटतं, त्यांच्यामुळे तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिणाम होऊ शकतं का? सर्वप्रथम मी देशोन्नती चॅनलचं अभिनंदन करतो, धन्यवाद करतो की आज बहुजन समाज पार्टी जी बहुजन महापुरुषाची विचारधारा आहे त्या रामटेक लोकसभा उमेदवार म्हणजेच मी संदीप मेश्राम याची मुलाखत घेऊन तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहात। या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे, आज 11 एप्रिल शिक्षण क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व बहुजन बांधवांना अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि रामटेक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला परम आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांनी मला उमेदवारी दिली म्हणून मी त्यांचं धन्यवाद करतो। आपण जो प्रश्न केला की रामटेक लोकसभेमध्ये एका छोट्याशा उमेदवारासाठी देशाचे प्रधानमंत्री सभा करतात, कारण की त्यांना बहुजन समाज पक्षाची भीती आहे। या देशामध्ये 15 वर्षापासून देशामध्ये BJPची सरकार आहे आणि BJPच्या सरकारने जनमानसाच्या हितासाठी कोणतेही कार्य या 10-15 वर्षामध्ये केलेले नाही। 40 वर्ष काँग्रेसने केलं आणि 10-15 वर्षाचा जो कार्यकाल आहे त्याच्यामध्ये BJP या देशात आणि राज्यामध्ये काम करत आहे, परंतु जनमानसाच्या हिताचे कोणतेही कार्य इच्छा राज्यकर्त्यांनी देशाच्या पंतप्रधानांनी केलेले नाही। कारण इथं मोठ्या प्रमाणात बेरोजगाराची समस्या आहे। या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण माफियाला प्राधान्य देत आहे। या ठिकाणी कॉन्व्हेंट स्कूलला बढावा देण्यात आहे। म्हणजे सर्वसामान्य मी रामटेक लोकसभा क्षेत्रातला उमेदवार म्हणून रामटेक लोकसभामध्ये 6 ग्रामीण विभागातल्या विधानसभा येतात आणि 6 विधानसभा ह्या ग्रामीण भागातल्या आहेत। त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शाळा असतात आणि त्या ठिकाणचा शेतकरी शेतमजूर हा आपल्या मुलांना कॉन्व्हेंट स्कूलचं CBSE पॅटर्नचं शिक्षण देऊ शकतो। हे रोजगाराचा प्रश्न आहे, पण आता काल जे नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या सभेचा असर तुमच्या मतदारसंघावरती मतपरिवर्तन होण्यासाठी होऊ शकतं का? नाही, कुठल्याही प्रकारचा असा
मताधिकार मत विभाजन होणार नाही आणि बहुजन समाज पार्टी रामटेक लोकसभेमध्ये 3.5 लाखाच्या आसपास SC समाजाचे मतदार आहे त्याच्यातून 2 लाखाच्या आसपास मतदान आम्ही घेऊ आणि जो बहुजन समाज आहे, आदिवासी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, त्या समाजाचे पण 2 लाखाच्या आसपास मतदार आम्हाला मिळाले. तुमचं मत आहे की पण मला एवढं सांगा की या ठिकाणी BSP ही पार्टी BSP पार्टी म्हणजे का धर्माच्या नावावरती मतं तुम्ही घेणार का तुम्हाला इतरही मतं भेटतील अशी अपेक्षा आहे? मी सांगितलं की या ठिकाणी बहुजन समाज जो 85% बहुजन समाज आहे, मी SCचं याच्यासाठी उदाहरण दिलं की जे BJP काँग्रेस आहे त्यांनी दलित हिंदूची राजनीती केलेली आहे. तुम्हाला माहीत असेल रामटेक लोकसभेच्या 2019ला किशोरजी गजबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी 4,92,000च्या आसपास मतं घेतली होती, पण त्यांना डावळून एका हिंदू दलितांना त्यांनी ते उमेदवारी दिली. पण SC राखीव कोट्यातला मी बुद्धिस्ट उमेदवार आणि बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुषाची विचारधारा आहे. आपल्याला माहीत आहे बाबासाहेबाच्या नावानं असलेला नागपूरचा एअरपोर्ट आणि बाबासाहेबाचं नाव त्या एअरपोर्टला असल्यामुळे कुठलंही असं विकसित कामं ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. आता बेरोजगारी वाढली हा प्रश्न सगळीकडे आहे. सगळे महाविकास आघाडी देखील हाच मुद्दा घेऊन महागाई आणि बेरोजगारी हा मुद्दा घेऊनच समोर येत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आता रामटेक मतदारसंघामधून तुम्हाला उमेदवारी BSPने दिलेली आहे. आज मायावती या ठिकाणी आल्या होत्या. मायावतीने आज सगळ्यांसमोर संबोधन केलेलं आहे आणि काल नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आले होते. म्हणजे BJPचा स्टार प्रचारक तिकडे आला होता, BSPचा स्टार प्रचारक इथं आला होता. तर त्याच्यामुळे मताचं विभाजन आता नक्की काय होणार आणि याचा परिणाम कुठपर्यंत लोकसभेवरती होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.